अभ्यास करत असताना त्यामध्ये पर्टिक्युलर 2 वर्ष मोबाईलबद्दल सांगायचं झालं तर 2 वर्ष माझ्याकडे त्याच्या या 2 वर्षातला लक्षात राहण्यासारखा प्रसंग असा सांगता येईल, की त्याची दर आठवड्याला जी टेस्ट होत होती, त्या टेस्टमधून तो घरी आल्यानंतर एक दिवस तो घरी आल्यानंतर येणाऱ्या सर्व 11-12वीच्या विद्यार्थ्यांना माझं असं सांगणं राहील. नमस्कार, मी स्वरूप शामराव चव्हाण. मी IIBचा विद्यार्थी आहे. JEE मेनमध्ये मला 98.14 पर्सेंटाइल आहेत. तसेच MST CETमध्ये मला 99.42 पर्सेंटाइल आहेत. मी राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर गावचा रहिवासी. माझे वडील प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक आहेत. तसेच आई हाऊसवाईफ आहे. मला आधीपासूनच गणिताची खूप आवड होती. गणिताचे क्वेश्चन सोडवणे मला आधीपासूनच खूप आवडायचे. त्यानंतर मी पालकांशी बोलून इंजिनिअरिंग क्षेत्रात जाण्याची निवड केली. मग त्यासाठी 10वीची परीक्षा झाल्यानंतर क्लासेसबाबत खूप चौकशी केली. भरपूर ठिकाणी चौकशी केल्यानंतर आम्हाला टीम IIB खूप चांगली वाटली. तेथे मग आम्ही तेथील स्कॉलरशिप परीक्षा देऊन तिथे ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीपासूनच मला मॅथ्समध्ये खूप आवड होती. मॅथ्सचे प्रॉब्लेम सोडवायला मला खूपच आवडायचे. त्यामुळे मी आई-वडिलांशी बोलून इंजिनिअरिंग क्षेत्रात जाण्याची निवड केली. आधीच माझे 5वीमध्ये गणित प्रावीण्य परीक्षेमध्ये राज्यात 7वा क्रमांक आला होता. त्यामुळे मी इंजिनिअरिंग क्षेत्राची निवड केली. अभ्यासाबाबतीत सांगायचं झालं तर 6 ते 7 तासाचा IIBमधील अभ्यास, त्यामध्ये लेक्चर्स वगैरे किंवा DSP, स्टडी रूम, त्यानंतर तिथून घरी आल्यानंतर 6 ते 7 तासांचा माझा दररोजचा अभ्यास व्हायचा. 11वीमध्ये सुरुवातीला इतका फारसा अभ्यास व्हायचा नाही. त्यानंतर हळू मी अभ्यासाची वेळ वाढवत गेलो. त्यानंतर डेली प्रॅक्टिस पेपर असो किंवा मॉड्यूल्स, DPP, त्यानंतर मी बरेच पुस्तकं PYQ वगैरे सॉल्व्ह केले. जे मला डाऊट येतील ते सरांशी बोलून मी वेळच्या वेळी क्लिअर केले. अभ्यास करत असताना त्यामध्ये पर्टिक्युलर फिजिक्सचं सांगायचं झालं तर मी फिजिक्ससाठी शॉर्ट नोट्स घातलेल्या होत्या. त्याचा मला पेपरच्या आधी खूप फायदा झाला. क्विक रिव्हिजनसाठी सरांनी ज्या पद्धतीने सांगितले होते त्या पद्धतीनं त्याचे इम्पॉर्टंट पॉइंट्स, प्रॉब्लेम्स वाटतायत ते त्यामध्ये मी एक वही सेपरेट घातली होती. त्याचा देखील मला खूप फायदा झाला. तसेच मी मॅथ्समध्ये देखील तर त्याच पद्धतीने एक वही घातली होती. त्याचा पेपरच्या आधी खूप मला फायदा झाला. केमिस्ट्री खूप वीक होतं माझं. पण सरांशी बोलून मी वारंवार डाउट्स सॉल्व्ह केले किंवा कन्सेप्ट कशा लक्षात ठेवायच्या व त्याबद्दल अधिक ट्रिक्स वगैरे काय सरांच्याकडून ज्या भेटतील त्या सरांच्या एक्सपिरियन्सचा मी खूप फायदा घेतला. त्याची देखील मला खूप मदत झाली. त्यामुळे माझी केमिस्ट्री देखील जी वीक होती ती एकदम स्ट्राँग झाली. मॅथ्सचं सांगायचं झालं तर पूर्वीपासूनच मला मॅथ्स खूप आवडायचं. तरी त्यामध्ये आणखीन खूप प्रॅक्टिस करायची मला गरज भासत होती. कारण तेवढं मॅथ्स आवडते म्हणून शांत बसणं ठीक नव्हतं. कारण त्यामध्ये आणखी देखील प्रॅक्टिस खूप गरजेची होती. त्यामुळे मी बेसिकपासून पूर्ण ॲडव्हान्सपर्यंत सरांच्या संपर्कात राहून प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. IIBमध्ये स्टडी करत असताना आम्हाला DPP किंवा मॉड्यूल्स वेळच्या वेळी आठवड्याला दरवेळी टेस्ट घ्यायच्या. आठवड्यामध्ये जे काही आम्हाला शिकवले त्या आधारे टेस्ट, दर महिन्याला जम्बो टेस्ट, पेपरच्या आधी मॉक टेस्टची सीरीज घेतली होती. तसेच कम्प्युटर बेस्ड एक्झाम घेतल्या होत्या. त्यामुळे आम्हाला JEE मेन्सच्या परीक्षेच्या वेळी फार काही दबाव आला नाही. जेणेकरून आम्ही रिलॅक्समध्ये कम्प्युटरची एक्झाम आहे असं दडपण न घेता ती एक्झाम देऊ शकलो. कम्प्युटरची एक्झाम म्हणजे CBT घेतल्यामुळे म्हणजे कम्प्युटर बेस्ड एक्झाम घेतल्यामुळे आम्हाला कम्प्युटर कसा हाताळावा किंवा कसं सोडवावं हे आधीच अनुभव आला होता. त्याचा फायदा आम्हाला लास्ट एक्झामला झाला. IIBमधील टेस्ट हा चॅप्टर वाईज किंवा जम्बो टेस्ट तसेच फुल सिलॅबस टेस्ट व्हायच्या. त्यामुळे आम्हाला लास्ट एक्झामसाठी खूप फायदा झाला. तसं IIBचं वेगळं असं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर सरांनी आम्हाला अगोदरपासूनच एरर नोटबुक्स घालायला सांगितलं होतं. त्यामध्ये आम्हाला जे टेस्टमध्ये आमचे क्वेशन्स चुकतील ते आम्ही त्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचो. जेणेकरून आम्हाला आमच्या चुका एका वहीमध्ये पाहता येतील. त्या चुका पुन्हा आमच्याकडून होणार नाहीत. त्यामुळे एरर नोटबुकचा देखील आम्हाला खूप फायदा झाला. 2 वर्ष मोबाईलबद्दल सांगायचं झालं तर 2 वर्ष माझ्याकडे एकदम साधा मोबाईल होता. ज्यासाठी फक्त मी पॅरेंट्सशी कॉन्टॅक्ट करायचं झालं तर तेवढंच बोलू शकत होतो. सोशल मीडिया किंवा Instagram, Facebook याचा मल्टीमीडिया फोन माझ्याकडे नव्हता.
मित्रांकडे बघितलं तर खूप मोठे-मोठे फोन होते. मलाही कधी-कधी वाटायचं की माझ्याकडे असता तर बरं झालं असतं. पण मी माझ्या एमकडे माझं खूप लक्ष होतं. त्यामुळे मी स्मार्टफोन हाताळणं टाळलं. त्यामुळे आजपर्यंत आजवर या यशापर्यंत मी आज पोहोचू शकलो. त्यामुळे येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी माझी एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो, की 11वी-12वी ही आपल्याकडे 2च वर्ष असतात. त्यामध्ये आपण जर खूप कष्ट केलं, सोशल मीडिया किंवा फोनचा जास्त गैरवापर न करता आपण जर आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहिलो, तर आपण नक्कीच खूप मोठे यश संपादन करू शकतो. 5वी मध्ये मला गणित प्रावीण्य परीक्षेमध्ये राज्यात 7वा क्रमांक आला होता. त्यावेळीपासूनच मला गणिताची खूप आवड निर्माण झाली. गणित माझं खूप स्ट्राँग होत गेलं. त्याचबरोबर सायन्स क्षेत्राशी माझी आवड ही वाढत गेली. त्यामुळे मी माझ्या पालकांशी बोलून इंजिनिअरिंग क्षेत्रात जाण्याची निवड केली. इंजिनिअरिंग करायचं म्हटलं तर महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंटच्या टॉपच्या कॉलेजमधून करायचं असं मला वाटत होतं. त्यामुळे मी COIP, VJTI किंवा वालचंद कॉलेज यामध्ये जाण्याचा निर्णय घेतला व ते आज माझं स्वप्न पूर्ण होत आहे. या 2 वर्षामध्ये मला माझ्या पालकांचा खूप मोठा सपोर्ट मिळाला. त्याचबरोबर या यशामध्ये टीम IIBचा खूप मोठा वाटा आहे. टीम IIBचं मॅनेजमेंट, पूर्ण शिक्षक त्याचबरोबर सर्व शिक्षक स्टाफ याचा मला खूप फायदा झाला. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. नमस्कार, मी शामराव मूर्ती चव्हाण, राहणार कपिलेश्वर, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. माझा मुलगा स्वरूप चव्हाण हा इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी IIB मध्ये त्यानं प्रवेश घेतला. सर्वसामान्य पालकांच्या मनामध्ये 10वी नंतर पुढं काय असा प्रश्न असतो, तसा माझ्याही मनामध्ये प्रश्न होता. आणि त्यानिमित्तानं आम्ही वेगवेगळ्या अकॅडमींना भेट दिली आणि चौकशी सुरू केली. आणि त्यामध्ये आम्ही IIBचं नाव ऐकून होतो आणि आम्ही IIBला भेट दिली. आमच्या ज्या मनामध्ये ज्या काही शंका होत्या त्या सर्व शंकांचं समाधान त्या ठिकाणी IIB मध्ये झाल्यानंतर आम्ही आमच्या मुलग्याला IIB मध्ये घालण्याचा निर्णय घेतला. माझ्या मुलग्याला JEE मेन्समध्ये 98.14 गुण मिळालेले आहेत आणि CET मध्ये त्याला 99.42 गुण मिळालेले आहेत. आणि या सर्व यशामध्ये IIB च्या सर्व शिक्षक स्टाफ, IIBच्या सर्व मॅनेजमेंटचा अतिशय मोलाचा वाटा आहे. मला IIBची निवड केली याचा मला खूप अभिमान वाटतो किंवा त्याच्याबद्दल खूप आनंद आहे. त्या मुलानं अतिशय चांगल्या पद्धतीनं यश संपादन केलेलं आहे. IIB मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जी काही परीक्षा होती ती परीक्षा मी पहिल्यांदा दिली आणि त्याच्यामध्ये मला IIBची जी शिष्यवृत्ती होती ती शिष्यवृत्ती मिळाली. त्याच्यामध्ये 24,000 रुपये पहिल्या वर्षाची म्हणजे 11वीची फी आमच्याकडून 24,000 रुपये घेतली. त्यानंतर 12वीच्या वेळेला ज्या वेळेला स्कॉलरशिप परीक्षा घेण्यात आली, IIBची जी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली त्याच्यामध्ये तो वर्गामध्ये पहिला आला आणि पहिला आल्यामुळं त्याची 100% जी फी होती ती माफ करण्यात आली आणि त्यामुळं त्याला 12वीचं जे संपूर्ण वर्ष आहे त्याचं 0 रुपयेमध्ये म्हणजे अतिशय कमी खर्चामध्ये आमच्या 11वी आणि 12वी या IIBच्या सहकार्यामुळं, IIBच्या मदतीमुळं शक्य झाले. मुलग्याच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर त्याला लहानपणापासूनच गणित या विषयाची आवड आहे. 5वी मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा, 8वी शिष्यवृत्ती परीक्षा, गणित प्रावीण्य परीक्षा, त्याचबरोबर उत्तुंग तेज फाउंडेशनमार्फत घेण्यात आलेली बालवैज्ञानिक परीक्षा, या सगळ्या परीक्षेमध्ये त्यानं चमकदार अशी कामगिरी केलेली आहे. आणि त्याची पूर्वीपासूनच इंजिनिअरिंग क्षेत्राबद्दल असणारी आवड ओळखून आम्ही त्याला इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला आणि त्याच्यामध्ये IIBच्या सहकार्यामुळं महाराष्ट्रातल्या ज्या टॉपचे कॉलेज आहेत, COIP असेल किंवा VJTI असेल, अशा टॉपच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचं स्वप्न या IIBच्या सहकार्यानं आमचं या ठिकाणी पूर्ण होत आहे. या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आणि आनंद वाटत आहे. त्याच्या या 2 वर्षातला लक्षात राहण्यासारखा प्रसंग असा सांगता येईल की त्याची दर आठवड्याला जी टेस्ट होत होती त्या टेस्टमधून तो घरी आल्यानंतर त्याचा चेहरा अगदी रडवेला झाला होता. काहीतरी पेपर अवघड गेला असणार अशी आमच्या मनामध्ये शंका झाली आणि मग विचारलं घरी आल्यानंतर त्यानं सगळा प्रसंग सांगितला की त्यानं संपूर्ण पेपर सोडवलेला होता. पण पेपर सोडवल्यानंतर जे गोल रंगवायचे होते ते गोल रंगवायचे राहून गेले. तोपर्यंत वेळ संपली आणि वेळ संपल्यानंतर तो पेपर त्याच्याकडून उत्तरपत्रिका काढून घेण्यात आली. घरी आल्यानंतर बघितलं, चेक केलं, मार्क्स खूपच कमी होत होते आणि मग तो खूपच नाराज होत होता. आम्ही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याला खूप वाईट वाटत होतं. लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सरांचा फोन आला, सर मुलग्याला खूपच मार्क कमी आहेत, कारण सरांच्या पण त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. सरांना सगळा झालेला प्रकार सांगितला की त्यानं पेपर सोडवला पण त्याचे गोल रंगवायचे जे होते ते वेळ कमी मिळाल्यामुळे काय झाले, राहून गेले. तो खूपच नाराज होता.
घरी आल्यानंतर त्यानं काय केलं तर ती जी उत्तरपत्रिका होती, ती जी कार्बन कॉपी होती, तो ज्या ठिकाणी अभ्यासला बसत होता त्या ठिकाणी त्या काचेवर चिकटवली. त्याला सतत मी त्याला विचारलं की तू असं का केलंस हे, तर मला वारंवार सारखी जाणीव व्हायला पाहिजे की या परीक्षेला मला मार्क सगळ्यात कमी मिळालेले आहेत आणि मला ते माझ्या मनाला सतत टोचत राहिलं पाहिजे आणि मी सतत अभ्यास केला पाहिजे आणि पुन्हा चूक अशी माझ्या हातून होऊ नये या हेतूनं त्यानं तो कागद तो ज्या ठिकाणी अभ्यासला बसला होता त्याच ठिकाणी तो चिकटवलेला होता. अगदी शेवटची परीक्षा होईपर्यंत तो कागद तिथंच होता. आम्हाला बी ज्या वेळेला आम्ही बघत होतो तो कागद त्यानं शेवटपर्यंत अगदी काढलाच नाही. IIB बद्दल एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगावीशी वाटते की दर महिन्याला त्यांची होणारी पेरेंट्स मीटिंग, त्या पेरेंट्स मीटिंगमध्ये प्रत्यक्ष त्या ठिकाणी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांची फेस टू फेस त्या ठिकाणी चर्चा होत होती. विद्यार्थ्याच्या समस्या, पालकांच्या समस्या किंवा त्या अकॅडमीबद्दल असणाऱ्या ज्या काही शंका असतील त्या सर्व शंकांचं समाधान त्या ठिकाणी घेतलं जात होतं आणि त्या ठिकाणी प्रत्येक मुलग्याकडं त्या ठिकाणी स्पेशल त्या मुलासाठी वेळ दिला जात होता. आणि इतर वेळेला सुद्धा ज्या वेळेला मी माझ्या पाल्याच्या बाबतीमध्ये, मुलग्याच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला IIB मध्ये चौकशी करण्यात गेली, माझ्या ज्या काही मनामध्ये शंका होत्या त्या सर्व शंकांचं समाधान, निरसन प्रत्येक वेळेला IIBनं केलेलं आहे. IIBचं मला आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल की प्रत्येक ब्रांचचे जे काही टॉपर विद्यार्थी आहेत त्या सर्व टॉपर विद्यार्थ्यांची इंटर ब्रांच एक्झाम घेण्यात आली होती आणि माझाही मुलगा त्याच्यामध्ये सिलेक्ट झाला होता. ज्या IIBच्या ज्या 7 ब्रांचेस आहेत त्या 7 ब्रांचेसमधले जे काही टॉपर विद्यार्थी आहेत त्या सर्व टॉपर विद्यार्थ्यांची एक त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची एक एक्झाम घेण्यात आली होती. म्हणजेच काय, एकूण सर्व ब्रांचेसमधले जे सर्व टॉपर विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये आपण नेमकं कुठं आहे हेही विद्यार्थ्याला आपल्याला समजायला पाहिजे. या एक्झामच्या माध्यमातून विद्यार्थ्याला नक्कीच या इंटर ब्रांच एक्झामचा फायदा माझ्या मुलग्याला झालेला आहे. येणाऱ्या सर्व 11-12वीच्या विद्यार्थ्यांना माझं असं सांगणं राहील की अलीकडच्या काळामध्ये आपल्या वडिलांच्या, आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण करणं, आपल्या शिक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणं हे प्रत्येक विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे. कारण 11-12वीच्या जर वयोगटाचा विचार केला तर हे खूप धोकादायक वय आहे असं म्हणता येईल. कारण हे घडण्याचं आणि बिघडण्याचं वय आहे. कारण संपूर्ण तुमच्या आयुष्याला कलाटणी देण्याचं वय आहे आणि या वयामध्ये तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं कष्ट केलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं त्याचं फळ मिळणार आहे. आणि म्हणून माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की हे जे 2 वर्ष आहेत तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा की जेणेकरून तुमची किंवा तुमच्या आईवडिलांची, तुमच्या गुरूंची, सर्वांची स्वप्न या निमित्तानं पूर्ण होतील. माझ्या या मुलग्याच्या यशामध्ये IIBचं सर्व शिक्षक स्टाफ, IIBची सर्व मॅनेजमेंट यांचं अतिशय मोलाचं असं सहकार्य लाभलं. या निमित्तानं पुन्हा एकदा IIBचं आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो.